छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या। आरोपी अभिषेक कदमची जामिनावर सुटका। आजच्या दिवशी म्हणजे 20 एप्रिल रोजी तरुणीचं लग्न होतं। बीडमधील पीडितेच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र। मुलांच्या छेडछाडीनंतर मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलं। नराधमांना तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित, पीडितेच्या आईची मागणी। मुंबईच्या वडाळ्यामध्ये रामनवमीच्या रॅली दरम्यान पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमने-सामने। लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। विनापरवानगी रॅली काढल्यानं अनेक कार्यकर्ते ताब्यात। राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी। मात्र उद्धव ठाकरेंची युतीसाठी राज ठाकरेंसमोर अट, तर युतीच्या अटीवरून मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांमध्ये जुंपली। एकनाथ शिंदेंचा संताप। मात्र फडणवीसांच्या पोटामध्ये ढवळाढवळ। मनसेसोबतच्या युतीवरून राऊतांचा निशाणा, तर कोणत्याही अटी नाहीत। राज आणि उद्धव ठाकरेंची सहमती असेल तर युती होईल, राऊतांचा दावा। भोंगे विरोधी आंदोलनाच्या वेळेला आमच्यावर 17,000 केसेस दाखल झाल्या, मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? ठाकरेंच्या युतीबाबतच्या तयारीनंतर संदीप देशपांडेंचा सवाल। मुंबई ठाणे परिसरात ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र असल्याचा बॅनरवर उल्लेख। युतीच्या चर्चेनंतर ठाकरे समर्थकांमध्ये आशादायी चित्र।